हे जा तेवढं ट्रॅक्टर माझा पुढे हे का ना पुढे गेलं अरे तर मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर विषय असा आहे, रात्रीचा आपल्याला लय उशीर झाला होता ट्रॅक्टर खाली करायला. त्याच्यामुळं जवळजवळ 4 वाजले होते. त्याच्यामुळं आपण आहे ना ट्रॅक्टरवर झोपलो होतो. गोधडी पण एकच आहे, बघू शकते. ती पण फुल AC गोधडी आहे. आणि एक गोधडी असल्यामुळे ना आम्ही ट्रॉलीत काय झोपलोच नाही तर आम्ही रोज ट्रॉलीतच झोपायचो. आणि मी काय एकटाच नाही बरं का, आपला मित्र पण आहे. कारण की त्याचा ट्रॅक्टर कामाला लावलेला आहे आणि आपलं इंटरनॅशनल ट्रॅक्टर जो आहे ते मालक घेऊन येतात. त्याला ब्रेक नसल्यामुळं ते काय आम्हाला देतच नाही. तर रात्री मोकार ताटलो हो, कारण की जागाच पुरत नव्हती झोपायला टापामध्ये. बघू शकताय मित्रांनो, हे अशी गोधडी आहे. काय आहे बघू शकताय. मी ना आपला मित्र मस्तपैकी झोपलेलो इकडे. जवळजवळ 8 वाजले तरी काय उठू वाटाना. तर मित्रांनो, आता फायनली झोप झाली आणि आपला जोडीदार बी आला, लय दिवसानं भेटलेलं आहे. आणि त्याचा ट्रॅक्टर बरं का, जवळजवळ टपालाच त्यानं 6-7 हजार खर्च करेल. तरी अजून कवर आणि ते लावायचं राहिले. कवर लावलं जवळजवळ ते किती मत जाईन बरं, तरी 70-80 पर्यंत जाऊ का आम्ही. तेच म्हणणं आहे, कवर लावल्यावर 70-80 मध्ये आमच्या ट्रॅक्टरचं हुड काढून फेकायला. आमचं हुड आता काढून तसंच बसवायचं आम्हाला. कारण की ते हुड इतक्या फायदेमंद आहे. तुम्हाला जर ऊन लागायला लागलं तर ते टप मागं पुढे बी करता येतं. आणि पावसा पाण्याचं बी तुम्हाला ॲडजस्ट करता येतं, डोक्यावर धरता येतं त्याला, नाही का. चला ते या मित्रानं उठवलं म्हणल्यावर आपल्याला हे नाश्ता खाऊ घालणार जोडीदार. ते नाश्ता होऊन झाले, बघू शकते आपलं का मोठी बिडी काय दूर. तुम्ही तरी सगळं उठल्यावर तुमचं काय तोंड धुवा आणि ब्रश करा हे असं असं, पण आमचं सगळं उठल्यावर हे असं ना जरा बघायला भेटतं मस्त पैकी. चला आता मस्तपैकी उठू आणि ब्रश करू. उठ राय उठ. आणि गोधडी पाशान तुम्ही इतकी खतरनाक आहे ना, फुल AC गोधडी आहे. आता ही गोधडी बी जवळजवळ 8-9 हजाराची आहे, बघू शकते. तुम्हाला ऊब लागत असेल तर याच्यात बिंदास असं हात ठेवून द्यायचं, ऊब भेटत. चला आता मस्तपैकी तोंड बिंड धुवून नाश्ता ते करू. चला ते सगळं जाऊ दे, पण सकाळीचा नजारा एक नंबर असतो. कारण की सगळीकडे मस्तपैकी ट्रॅक्टर आणि ते दिसतं. आणि आमची तर रात्री नीट झोप झालीच नाही भाऊ, कारण की एवढी जागा त्याच्यात बी मोकार ताडलो आम्ही. त्याच्यात हा रातभर इकडे फेर तिकडे फेर. उठणं नाश्ता करायचंय ना, आता नाश्त्याला जायचंय तरी येड्यावानी करून राहिला. अवघड काम झालं. आपला जॉनीवन आज काम होईल त्याचं, मग काय ताण नाही राहणार. चला आता मस्तपैकी नाश्ता ते करून घेऊ. तर मित्रांनो, आता नाश्ता बिष्टा झाला. तिथं काय आपण व्हिडिओ काढला नाही, कारण की मोबाईलमध्ये चार्जिंग कमी होती. आता मस्तपैकी जाऊ बाहेर आणि डिझेल टाकू आणि निकलते आपल्या मंजिल की तरफ.
त्याच्या पहिले आपल्याला आहे ना आपल्याने गोदड्या ते उकलून घ्यायला लागेल. राखेल ते घेऊन येणार होते मला तळेगाव मध्ये. हा देऊ पाठवून. हा ना हे जा तेवढं ट्रॅक्टर माझ्याला पुढे वे का ना पुढे गेलं नाही ना आणि त्याच्यात आता निघायचं तर ट्रॅक्टर चालू आहे ना हो. मग काय मित्र लोट राहिलं लोट रे. अरे लोटा ना हनुमान नगरी लोटा नाही लोटा. अरे जोरात लोटा ना तुम्ही टायर लोटा ना रे. अरे डाळा सुट. अरे मी एकटा ट्रॅक्टर लोटत राव. हा अरे अरे फायनली ट्रॅक्टर चालू झाला. जोडून घेऊ आता. आणि ह्या मित्राचं मोकार ताकद आली हो. ट्रॅक्टरचा काय लोटा ना पण मग चालेल जाऊ का मग. चला मग आता मस्तपैकी बाहेर जाऊ. काटा करू आपला सॉरी काटा म्हणतो काटा झालेला आहे. आता बाहेर जाऊन डिझेल टाकू आणि निघू परत आपल्या फाडाकडे भरायला. तर मित्रांनो बाहेर आलो आपण. पण विषय असा झाला शिप बदलल्यामुळं इथं बी मोकार गर्दी झाली. आता ती गर्दी आहे खरंच तर पूर्ण गर्दी मोकळ असतो. आता थांबावं लागेल इथंच. फायनली बरंच थांबल्यानंतर आपला नंबर आला. चला आता पहिले डिझेल ते टाकून घेऊ. संपले जा घरी मग ए खरं संपला काय रे. आणि मित्रांनो आपला कारखाना काय लय लांब नाही बरं का. पण विषय काय माहिती आहे का पूर्ण रस्त्याचं काम चालू आहे इडून त्याच्यामुळं आपल्याला ना लय डॅम होतो. आणि जवळजवळ कंबर पण जाम झालं या रस्त्यावर ट्रॅक्टर चालू. पण दुसरा काय रस्ता नाही त्याच्यामुळं आपल्याला हेच मार्ग या मार्गानं जावं लागतं आपल्याला. रस्ते पाहिजे तर हे असे काम नाही काही नाही. गेअर बदलायचं काम नाही. तुम्हाला आता माहिती आहे आंघोळ जेव्हा करायला नाही आपण आज होतो त्याच्यामुळे ना ड्रायव्हर काय आलं नदीवर येणार मापाच्या बाहेर. तर आता काय 5-6 किलोमीटर राहिलं जर जाऊन पहिले आंघोळ मग माडा जायचं. आणि मग आंघोळ केली. आता आपण जाऊ आता जवानी तुझ्या माराकडे. आणि आपलं जवानी तुझं थोडंफार बरंच लांब आहे. जवळ 5-6 किलोमीटर येईल. विषय असं आहे आंघोळ करायसाठी आपल्याला या मार्ग यावं लागतं. नाही तर त्याच साईडने डायरेक्ट जवळ आहे आपल्याला थोडा याच्यापेक्षा जरा जावं आता तिकडे. फायनली आपण शेतात आलो.
पण इथं आहे ना टेलर भरायचं चालू आहे. आणि विषय असा आहे, शेवटचं शेज आहे आपलं, म्हणजे इथलं माल पूर्ण संपलं. इथे एका टेलर लोड होईल, मग आपल्याला त्या मोका टेलरमध्ये आपले कोयते बसून दुसऱ्या शेजात न्यायचे. फायनली आपण लेबरला मग नवीन शेजामध्ये सोडून दिलं. चला आता जिथं टेलर भरू आलं तिथं जाऊ आणि ते टेलर बी काढून आणू. आपण बाकीच्यांना फडात सोडून येस्तवर तर बरंच भरलं होतं. जवळजवळ थोडे थोडे डाम शिल्लक राहिले आणि 2च गाड्या राहिलेले. बघू शकतोय पूर्णपणे शेज 0 झालेलं आहे. बूट बरोबर झालं का? तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच मोठे मोठे व्हिडिओ बघायला भेटेल.